हिंदुत्व आणि लोकशाही अशा प्रकारची साधारणतः 55 व्याख्यानं आजपर्यंत मागच्या 3 महिन्यात झाली। ती 8 राज्यांमध्ये 3 भाषात झाली। पण इथे आहे म्हणून मी म्हणतोय असं कृपया समजू नका। ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे त्यांना याची कल्पना आहे की मी उगीच स्तुती वगैरे काही कोणाची करत नाही, पण इतक्या कमी आणि इतक्या समर्पक शब्दात हिंदुत्वाच्या भारतीयत्वाची संकल्पना जी आज मी प्रशांतजींकडून ऐकली ती फार क्वचित ऐकलेली असेल। सो माय कॉम्प्लिमेंट्स टू हिम। हिंदुत्व हा शब्द अनेकदा गैरसमजांच्या धुक्यात अडकलेला दिसतो। काही जण हिंदुत्वाला केवळ एका धर्माशी जोडतात, काही जण त्याचा संकुचित अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हिंदुत्व ही केवळ धर्माची व्याख्या नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे। हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, समरसता आणि सर्वसमावेशकता। हिंदुत्व म्हणजे वसुदैव कुटुंब, संपूर्ण जग एक कुटुंब आहे ही भावना। हिंदुत्व म्हणजे निसर्गाशी सुसंवाद, परंपरेची नाळ आणि प्रगतीकडे असणारी वाटचाल। भारतीय संस्कृतीच्या इतिहासाकडे पाहिले तर आपल्याला जाणवतं की हजारो वर्षापासून आपल्या भूमीत विविध विचारधारा, विविध पंथ आणि परंपरा एकत्र नांदत आले आहेत। इथे कधीही एकच विचार लादण्याचा प्रयत्न झाला नाही, तर अनेकतेतून एकता हा संदेश आजपर्यंत दिला गेलेला आहे। ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून, वेद उपनिषदांच्या चिंतनातून आणि संत परंपरेच्या शिकवणीतून हिंदुत्वाची ही व्यापक संकल्पना विकसित झाली आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद यांनी जगाला सांगितले की भारतीय संस्कृतीच हीच मानवतेची संस्कृती आहे। हिंदुत्व हे कुणाच्या विरोधात नाही, तर सर्वांच्या स्वीकारासाठी आहे। हिंदुत्व हे भिंती उभ्या करण्यासाठी नाही, तर पूल बांधण्यासाठी आहे। हिंदुत्व हे विभाजनासाठी नाही, तर एकात्मतेसाठी आहे। आणि म्हणून या सर्वांचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे। नव्या पिढीला याची जाणीव होणं गरजेचं आहे। म्हणूनच आज आपण ज्येष्ठ विचारवंत आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आदरणीय उदयजींना या ठिकाणी निमंत्रित